नालासोपाऱ्यामध्ये एक बोगस इन्कम टॅक्स ऑफिसरला अटक करण्यात आलेली आहे। सुरुवातीला पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि क्राईम युनिट 3च्या पूर्ण टीमने याला सापळा लावून अटक केली। हा जो इसम आहे तो आयकर विभागात ड्रायव्हरचं काम करत होता आणि तुम्हाला आयकर विभागामध्ये नोकरी लावतो असं आमिष दाखवून त्याने अनेकाकडून लाखो रुपये उकळले होते। अखेर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। बीकेसीच्या आयकर विभागात काम करणारा हा कंत्राटी चालक बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता। या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांनी तळोजातून अटक केली। आरोपीकडे अनेक आय कार्ड, बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे आणि अनेक कागदपत्रे देखील सापडलेली आहेत। संतोष भवनच्या तांडापाडा येथील अजमेरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सफरुद्दीन खान या 39 वर्षीय इस्माला त्यांच्या मुलीला आयकर विभागात नोकरी लावण्याची आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक केली। आरोपी रिंकू शर्मा व अंशु पासी या दोघांनी त्याच्या मुलीला आयकर विभागात कामाला लावतो असं सांगून त्यांना त्या विभागाचं ओळखपत्र देऊन ट्रेनिंगचं पत्र देखील दिलं व नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली। पेल्हार पोलिसांनी 13 डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता आणि याच गुन्ह्याचा तपास करत असताना मोठं घबाड समोर आलं। तपासादरम्यान रिंकू शर्मा 33 वर्षाचा आरोपी तळोजाला असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतलं आणि झडती केल्यावर त्याच्यावर 28 बनावट आयकर विभागाचे आय कार्ड, अनेक शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्र सापडली। आरोपी पकडल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गर्दी केली। आत्तापर्यंत 40 ते 42 नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना बनावट आयकर निरीक्षकाचे आय कार्ड व नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून करोडो रुपये लुटल्याचं समोर आलेलं आहे। अशा पद्धतीचा चालक म्हणून सुरुवातीला काम करत होता आणि व्हिजिटिंग कार्ड, फोटोसहित अनेक कागदपत्राचा गैरवापर केलेला आहे आणि पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफेऱ्याने अटक केलेली आहे आणि पोलिसांनी आवाहन केलेलं आहे, तुमची देखील अशी फसवणूक झाली असेल तुम्ही ताबडतोब पेल्हार पोलीस स्टेशनला आणि तुमची देखील तक्रार करा। त्यामुळे तुम्ही यापुढे तुम्हाला जर कोणी नोकरी लावण्याचा आमिष देत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नका। तुमच्या मेहनतीचे लाखो रुपये त्याकडे देऊ नका। चौकशी करा, खात्री करा, त्यानंतर त्याच्याशी व्यवहार करा। तर दुसरीकडे संपूर्ण कारवाईनंतर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी सफरुद्दीन नईमुद्दीन खान यांनी अशी एक तक्रार दिली पोलीस स्टेशनला फसवणुकीची, की ज्यामध्ये त्यांची मुलगी वय वर्ष 25 होती, तिला IT डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो आणि या आशाने तिच्याकडनं साधारणपणे यांच्याकडनं वेळोवेळी 2021 पासून ते 2024 पर्यंत वेळोवेळी 15 लाख रुपये आरोपीने त्यांच्याकडनं घेतले आणि त्याच्यानंतर तिला बोगस IT डिपार्टमेंटचं आय कार्ड तसंच नियुक्तीपत्र दिलं आणि त्यांनी चेक केलं, व्हेरीफाय केलं की ते सगळं खोटं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने गुन्हा आपल्याकडे दाखल केला। CR नंबर 968/2024 प्रमाणे पेल्हार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये BNSचे सेक्शन्स 318, 204, 319, फोर्जरीचे 338, 336, 340 असे सर्व BNSचे सेक्शन्स प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचं पॅरलल इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI राग आणि त्यांची संपूर्ण टीम करायला लागली आणि त्याला काल आपण रिंकू शर्मा ह्या आरोपीला आपण काल तलोजा येथून त्याला आपल्या ताब्यात घेण्यात आले आणि त्याला रितसर अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मान्य कोर्टामध्ये देखील त्यांना हजर करण्यात आलेले आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडी त्याला मिळालेली आहे। प्राथमिक कालपासून आपल्याकडे माहिती अशी मिळून येते आहे की त्यांनी फक्त ह्या एकट्या व्यक्तीलाच फसवणूक केल्याचे नाही तर आतापर्यंत साधारणपणे आपल्याकडे 41 लोकांची आपल्याकडे नाव समोर येतात की त्यांनी अशा पद्धतीने 2003 वर्षामध्ये लोकांना फसवणूक असं IT डिपार्टमेंटमध्ये निरीक्षक किंवा असिस्टंट कमिशनर किंवा पोलीस उपनिरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांवरती तुम्हाला नोकरी लावतो या आशयाने त्यांच्याकडनं रकमा घेऊन फसवणूक केल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे। ते सदरचे जे विक्टिम्स आहेत त्यांना आपण फोन करून बोलवून घेतोय आणि आपण पुढील कारवाई करीत आहोत। सर, यांनी हा संपूर्ण ट्रॅप कसा रचला आणि यांनी आतापर्यंत कशा प्रकारे हा सावध आपल्या हेरत होता? आता आपल्याला तो बेसिकली काय करायचा की तो त्याची मोडस ऑपरेंडी थोडक्यात सांगतो। अजून आपल्या तपासात आपण त्याची 5 दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली आहे, पण प्राथमिक आपल्याला ज्या इंट्रोगेशनमध्ये आपल्याला कळालंय
की तो राहणारा मूळचा जौनपूरचा आहे. तो इथे तलोजामध्ये राहतो, मागचे गेले 15 वर्ष झालं. आणि IT डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा गाड्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 4 व्हीलर्स लागत असतात. तर त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून तो ड्रायव्हर म्हणून तो कॉन्ट्रॅक्टरकडे असायचा आणि मग तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या गाड्या कधी वेळोवेळी तो चालवायचा. आणि अशा अनुषंगाने त्यांनी त्या IT डिपार्टमेंटची त्या अधिकाऱ्यांची वगैरे त्याला ती माहिती मिळाली. त्याच्यातनं त्याला ही शक्कल सुचली आणि मग त्यानंतर त्यांनी स्वतःचे सगळे फोर्ज, शिक्के, लेटर हेड, लोगो असे त्यांनी स्वतः क्रिएट केले सगळे. त्यानंतर तो गाडीमध्ये त्या नालासोपारामध्ये फिरायचा, अंबर दिव्याची गाडी इथे लावायचा आणि अशा पद्धतीने लोकांना तो भासवायचा की मी IT डिपार्टमेंटचा कमिशनर आहे असं लोकांना सांगून मी तुमच्या मुलांना नोकरी लावतो. अशा पद्धतीने त्याची मोडस ऑपरेंडी असल्याचे प्राथमिक आपल्याला इंट्रोगेशनमध्ये दिसून आले. साधारण किती लाखांचं त्यांनी फसवणूक केले? आता आपण काय करू की सगळे जेवढे लोक आहेत त्यांना आपण बोलवून त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेऊ. कुठले कुठले लोक असतील तर त्यांचे सेपरेट गुन्हे दाखल करायचे त्याबद्दल पण आपण कारवाई करू आणि अशा अनुषंगाने मग त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. सर याच्या आधी त्याच्यावर काही गुन्हे आहेत का? ते आता आपल्याला आपण कालच अटक केलेली आणि आज आपण त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. तर त्याचे इतर गुन्हे, त्याच्यावरती अजून कुठले गुन्हे आहेत का इतर पोलीस स्टेशनमध्ये, इतर युनिटमध्ये देखील कुठे मुंबईमध्ये, नवी मुंबई किंवा इतर त्याच्या मूळ गावी असे कुठे आहेत का त्याच्याबद्दल देखील माहिती आम्ही. आरोपीचा इतर साथीदार होऊ शकतो, या आरोपीचा इतर अजून कोण साथीदार होऊ शकतो? एक्झॅक्टली ते पण आपण शोधतोय की तो एकटाच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्याने केल्यात का त्याच्यासोबत अजून कोणी आहेत त्याची देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करतो. एखाद्या अधिकाऱ्याचा